नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिता एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आजच्या दिवशी 24 जून 2022 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर आयोगाने एक महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे. त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की इथून पुढे म्हणजे 2023च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून मुख्य परीक्षेचं स्वरूप हे वर्णनात्मक म्हणजेच काय यूपीएससीच्या धर्तीवर असेल. म्हणजे आता जो सामना होईल विद्यार्थ्यांचा तो यूपीएससी इज इक्वल टू एमपीएससी. म्हणजे जसं यूपीएससीचं स्वरूप पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपाचं किंवा ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो तशाच स्वरूपाचं स्वरूप एमपीएससीचं असेल. आयोगानं हा निर्णय घेत असताना काही महत्त्वाचे स्टेप्स उचललेत. त्या स्टेप्स पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर आयोगानं नवीन पद्धतीचा अभ्यास करण्याकरिता चंद्रकांत दळवी सरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीनं ज्या शिफारसी दिल्या, जो आयोगाला अहवाल दिला तो आयोगानं स्वीकारलेला आहे. आणि या अहवालातील महत्त्वाचे काही घटक आहेत त्या घटकावर आपण लक्ष देणार आहोत. लक्षात घ्या. तर यूपीएससी ची जशी मुख्य परीक्षा आहे तशाच स्वरूपाची मुख्य परीक्षेची शिफारस चंद्रकांत दळवी समितीनं केली होती आणि ती शिफारस स्वीकारून आयोगानं हा अहवाल स्वीकारलेला आहे. या परीक्षेमध्ये कशा प्रकारची परीक्षा योजना आहे ती आपण समजून घेऊया. लक्षात ठेवा, एमपीएससी मुख्य परीक्षा, मी परत बोलतोय, राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं असेल हे आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक महत्त्वाचा बदल मी तुम्हाला इथं सांगणार आहे. हा निर्णय घेण्याआधी आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 म्हणजे सीसॅट जो होता तो क्वालिफाईंग स्वरूपाचा केला. इथे तुम्हाला दिसेल पॉईंट क्रमांक 3. हा निर्णय या वेळीपासून लागू असेल. म्हणजे सीसॅट क्वालिफाईंगचा निर्णय या जाहिरातीपासून लागू असेल. मात्र आज जो निर्णय झालेला आहे तो निर्णय मात्र राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू असेल. म्हणजेच या वर्षीच्या मुख्य परीक्षेकरता हा निर्णय लागू असणार नाही. लक्षात घ्या. तर या परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे आपण समजून घेऊया. परीक्षेचे स्वरूप जे आहे ते वर्णनात्मक म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचं आहे. एकूण पेपर आहेत 9 म्हणजे जे यूपीएससीच्या धर्तीवर आहेत तसेच 9 पेपर आहेत. अर्हताकारी पेपर म्हणजे बंधनकारक पेपर म्हणजे आपल्याला या पेपरमध्ये क्वालिफाईंग व्हायचंच आहे. म्हणजे किती गुणांचा पेपर आहे हा 300 गुणांचा पेपर आहे. भाषा पेपर म्हणजे हा असेल मराठीचा, दुसरा भाषा पेपर असेल इंग्रजीचा. दोन्ही पेपर 300 मार्काला आहेत. मात्र यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 25% इतकेच गुण मिळवायचे आहेत. हे झालं परीक्षेच्या भाषेचं स्वरूप. त्याच्यानंतर गुणवत्ता यादीकरिता कुठले कुठले पेपर असतील म्हणजे फायनल मेरिट करिता कुठल्या कुठल्या पेपरचे गुण ग्राह्य धरले जातील ते आपण समजून घेऊया. याच्यामध्ये एक निबंधाचा पेपर टाकलेला आहे. म्हणजे निबंध म्हणजे थोडक्यात एक मराठी किंवा इंग्रजी माध्यमाकरिता त्याच्याकरिता आहे 250 गुण. त्याच्यानंतर आहे सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4 म्हणजे एकूण जीएस चे पेपर आहेत 4. जसे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेकरता 4 जीएस चे पेपर असतात, अगदी तशाच स्वरूपाचे 4 जीएस चे पेपर हे आयोगानं मुख्य परीक्षेकरता आणलेले आहेत. एमपीएससी ने केलेला हा सगळ्यात महत्त्वाचा बदल असं म्हणावा लागेल आपल्याला. मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन किंवा बियॉन्ड द लाईन आपण विचार करता यूपीएससी करिता जसा एक वैकल्पिक विषय किंवा ज्याला आपण ऑप्शनल म्हणतो त्याच स्वरूपाचा ऑप्शनल एमपीएससी ने देखील राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता आणलेला आहे. त्याचा काय म्हणलं जातं वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि वैकल्पिक पेपर विषय क्रमांक 2. लक्षात घ्या, यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये देखील वैकल्पिक विषय 500 मार्काला आहे आणि एमपीएससी ने जो नवीन बदल केलेला आहे त्याच्यामध्ये देखील वैकल्पिक विषय हा 500 मार्कांच्या करिता आहे. एकूण गुण जे आहेत 1750. लक्षात घ्या 1750 कसे, फक्त मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग आहेत त्यांचे मार्क फायनल मेरिट करता कन्सिडर केले जाणार नाही. असे ते 1750 म्हणजे जीएस चे 1000, निबंधाचे 250 आणि वैकल्पिक विषयाचे 500 असे 1750 गुण असतील. आणि याच्यामध्ये जे लोक मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांचा 275 मार्कांचा इंटरव्ह्यू होईल किंवा त्यांची मुलाखत होईल आणि एकूण गुण आहे 2025 जे यूपीएससीच्या धर्तीवर अगदी तंतोतंत जुळते आहेत. लक्षात ठेवा. मग महत्वाचा मुद्दा असा आहे की सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 याच्यामध्ये काय काय असेल तर
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश राहील. सामान्य अध्ययन पेपर 4 हा उमेदवारांची नैतिकता, इथिक्स, इंटिग्रिटी तपासणारा असेल. म्हणजे एक लक्षात ठेवा, महत्वाचा एक बदल मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 UPSC मध्ये फक्त महाराष्ट्राच्या संबंधित घटकांचा समावेश नाहीये. बाकी UPSC चं मुख्य परीक्षेचं स्वरूप आणि आता MPSC नं जे बदललेलं स्वरूप आहे यांचा स्वरूप बऱ्यापैकी म्हणजे 99.99% इतकं काय आहे, सिमिलर आहे. फक्त सामान्य अध्ययन पेपर 4 हा जो पेपर आहे, जसा UPSC च्या धर्तीवर इथिक्स अँड इंटिग्रिटी हा पेपर आहे, अगदी त्याच धर्तीवरचा पेपर हा MPSC न आपल्या सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये आणलेला आहे. मग आता मुद्दा पुढचा असा राहतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, की MPSC न किंवा UPSC न जसे ऑप्शनल विषयांची यादी दिलेली आहे तशी यादी अगदी त्याच धर्तीवर MPSC ने देखील डिक्लेअर केलेली आहे. इथं दिसत असेल तुम्हाला एकूण 24 आपल्याला ऑप्शनल विषय दिसत आहेत. त्याच्यामध्ये कृषी आहे, वनस्पतीशास्त्र आहे, वाणिज्य व लेखा, भूगोल, इतिहास, भूगोल, लोकप्रशासन, प्राणीशास्त्र, मराठी वाङ्मय, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स PSIR असं म्हणतो, वैद्यकीय विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, भूविज्ञान आहे, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, अँथ्रोपॉलॉजी किंवा ज्याला आपण मानववंशशास्त्र म्हणतो, सिव्हिल इंजिनिअरिंग, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचा देखील या ऑप्शनलच्या सूचीमध्ये विषयांमध्ये समावेश आहे. हिस्ट्री हा सर्वात आवडणारा विषय आहे, जे भरपूर लोक हिस्ट्री ऑप्शनल घेत असतात. मॅथमॅटिक्स आहे, फिलॉसॉफी आहे, शिवाय सायकोलॉजी या देखील विषयांचा समावेश आयोगानं या वैकल्पिक विषयांच्या यादीमध्ये केलेला आहे. महत्वाचा बाब आयोगानं मुद्दा क्रमांक 5 मध्ये डिक्लेअर केलेली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता वरील प्रमाणे परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, या वर्षीच्या मुख्य परीक्षेकरता सदर स्ट्रक्चर लागू असणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा क्रमांक 6 मध्ये आयोगाने डिक्लेअर केलेला आहे, राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. सध्या तरी हा अभ्यासक्रम डिक्लेअर करण्यात आलेला नसला तरी येत्या काही दिवसामध्ये आयोग काय करेल की हा अभ्यासक्रम डिक्लेअर करेल. मग आता प्रश्न हा राहतो की मुख्य परीक्षेचं स्वरूप बदललंय, पण राज्यसेवा पूर्व परीक्षा कशी असेल? थोडक्यात माझं सांगण्याचा हेतू असा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा ही पूर्वीप्रमाणेच असेल. पूर्वीप्रमाणे म्हणजे कशी, की सामान्य अध्ययन हा पेपर असेल आणि त्याला आपण GS म्हणतो, आणि दुसरा पेपर म्हणजे नागरी सेवा कल चाचणी की ज्याला आपण काय म्हणतो CSAT. हा दोन्ही पेपर जे असतील ते अनुक्रमे 200 मार्काकरिता असतील. आयोगाने काही दिवसापूर्वीच निर्णय घेतला होता की CSAT हा पेपर काय केलेला आहे, पात्रतेचा, म्हणजे फक्त आपल्याला किती टक्के गुण मिळवायचे, त्याच्यामध्ये 33% इतके फक्त गुण मिळवायचे आहेत. याचा अर्थ मेरिट जे आहे ते GS च्या पेपरवर ठरणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे GS हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि UPSC चं स्ट्रक्चर देखील सेम असंच आहे. UPSC च्या पूर्व परीक्षेमध्ये देखील CSAT हा पेपर जो आहे तो 33% इतक्या पात्रतेचा आहे आणि UPSC चे मेरिट देखील हे GS वर लागतं, लक्षात ठेवा. सदर निर्णय केव्हापासून लागू होणार? मगाशी मी बोललोच की ज्याप्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून हा निर्णय लागू होणार आहे. या वर्षीच्या मुख्य परीक्षेकरता हा निर्णय लागू असणार नाही, लक्षात घ्या. महत्वाची बाब आहे कंबाईन धारकांसाठी, म्हणजे कंबाईनची एक्झामची जी तयारी करतात त्यांच्या मनात धाकधूक आहे की हा निर्णय कंबाईनला पण लागू आहे का? तर सदर निर्णय फक्त आणि फक्त, मी मुद्दामून हायलाइट केलेला आहे विद्यार्थी मित्र हो, फक्त आणि फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता हा निर्णय लागू असेल. म्हणजे कंबाईन परीक्षेकरता हा निर्णय लागू असणार नाही. म्हणजे कंबाईनचे जे स्ट्रक्चर आहे ते पूर्वीप्रमाणेच MCQ या स्वरूपाचं असेल. आता संधी काय आहेत? UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रित करणं एकदम सोपं झालेलं आहे. म्हणजे कसं की पूर्वी काय असायचं, MPSC तयारी स्वतंत्र करावी लागायची आणि UPSC ची तयारी स्वतंत्र करावी लागायची. पण आता असं न होता UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांची तयारी एकदम करणं सोपं झालेलं आहे. थोडक्यात देशाच्या प्रशासनात मराठी टक्का, माझं महत्वाचं वाक्य, मराठी टक्का वाढवण्याच्या दृष्टीने आयोगाचा महत्वाचा निर्णय आहे.
दोन्हीकडे वैकल्पिक विषय असल्या कारणानं वैकल्पिक विषयाची तयारी जी आहे ती UPSC आणि MPSC करिता कॉमनरित्या करण्याची सोय आयोगानं उपलब्ध करून दिलेली आहे असंच म्हणावं लागेल. याशिवाय महत्वाची बाब म्हणजे देशातील इतर लोकसेवा आयोगांच्या परीक्षा देण्याकरिता सदर निर्णय अतिशय महत्वाचा आहे. इतर लोकसेवा आयोग म्हणजे GPSC गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन, RPSC राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPPSC म्हणजे मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या परीक्षा देण्याकरिता देखील हा निर्णय महत्वाचा आहे. कारण इतर लोकसेवा आयोगांच्या परीक्षांचं स्ट्रक्चर हे जे आहे ते UPSCच्या धर्तीवर आहे. त्यामुळे हा निर्णय निश्चितच स्तुत्य म्हणावा लागेल. आता फक्त औपचारिकता आहे ती फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे किंवा नवीन अभ्यासक्रम आहे तो डिक्लेअर होण्याची. आता आपण फक्त आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकाची वाट बघायची आहे की आयोग GS1, GS2, GS3 आणि GS4 आयोगाने मेन्शन केलेलं आहे की GS1 मध्ये काय असेल, GS2 मध्ये काय असेल, GS3 मध्ये काय असेल, GS4 मध्ये काय असेल, पण जो काही डिटेल अभ्यासक्रम आहे त्याच्या तो जाणून घेण्याकरता आयोगाच्या नवीन प्रसिद्धी पत्रकाची वाट आपल्याला पाहावी लागेल. म्हणजे आता असं म्हणता येईल आपल्याला की आता फक्त औपचारिकता आहे अभ्यासक्रम जाहीर होण्याची. सर्व विद्यार्थी मित्रांना या बदलाच्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.